हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे यांच्यावर मोदींची मदत घेण्याची वेळच येऊ नये हीच आमची प्रार्थना। TV9च्या मुलाखतीमधील मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं, मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक। TV9च्या मुलाखतीमधील मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचा पलटवार। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम, पराभव दिसत असल्यामुळे मोदी खोटं बोलत आहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल। 2024 ते 2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील, मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। राजकारणासाठी गरिबांना त्रास देणाऱ्यांनी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवावं, शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। कोण माईका लाल जन्माला आला नाही, जो बारामती दौंड इंदापूरचं पाणी बंद करेल, मलिदा गँगचं काहीतरी करायला लागेल, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा। अजित पवार स्वार्थी, अजित पवार 17 वर्षांपासून शरद पवारांना सोडण्याचा विचार करत होते, रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। शरद पवारांनी मला सर्व काही दिलं तरी राष्ट्रवादी पक्ष सोडला, साहेब मी चुकलो, भास्कर जाधवांचं भर सभेमध्ये वक्तव्य। मुलाच्या लग्नात पवारांच्या पायावर डोकं ठेवत चूक मान्य केली, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। वाईतून उदयनराजेंना 1 लाखांचं मताधिक्य द्या, जूनमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो, खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदम यांची भेट, साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई, अनिल परब यांचे निकटवर्तीय अशी सदानंद कदम यांची ओळख। कोरोना काळामधील भ्रष्टाचाराचा करविता धनी कोण हे सर्वांना माहिती, त्यांना लवकरच एक्सपोज करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत 2 जाहीर सभा होणार, 15 मे आणि 17 मेला मोदींच्या सभा होणार, 17 मेला मोदींची शिवाजी पार्क येथे सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।